या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिका आयोजित भव्य अशा या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ काल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव सन्माननीय डॉक्टर निलेशजी राणे यांच्या शुभ हस्ते पार पडला आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये राजाराम वॉरियर्स तळवले आणि भार्गवी ब्लास्टर्स वेंगुर्ले संघाने क्वालिफाईड राऊंड मध्ये प्रवेश केलाय। रविवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात हे दोन संघ आपल्याला खेळताना दिसतील। तर आजच्या दिवसात पाहायचंय या पहिल्या सामन्यात कोणता संघ विजयी संपादन करतोय। NSS नेमळे विरुद्ध माऊली कास या दोन संघादरम्यानचा आजच्या दिवसातील हा सलामीचा सामना। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय माऊली कास संघाचा आणि फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर नेमळे संघाची सलामीची जोडी मात्र डौलाने मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना या सामन्यासाठी पंचांची महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात। आजच्या दिवसातील या पहिल्या सामन्यात रमेश सोलकर आणि वैभव सावंत ही पंचांची जोडगोळी। कॉमेंट्री बॉक्स मध्ये निमळे सरपंच सन्माननीय विनोदजी राऊळ, त्याचबरोबर या स्पर्धेचे करता धरता मकरंद तोरसकर यांच्या समवेत उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर युवा उद्योजक बंटी पुरोहित आणि नगरसेवक सन्माननीय आनंदजी नियोगे यांचेही मनापासून या क्रिकेटच्या मैदानावर कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत। माऊली कास संघाचा विचार केल्यास माऊली कास संघामध्ये सोहेल शेख हा अष्टपैलू खेळाडू, त्याचबरोबर भाऊ पंडित विकी पंडित ही डावकर आणि उजव्या हाताची बिनीची जोडी। विकी पंडित बद्दल काय बोलावं, सावंतवाडी तालुक्यात जेवढे जास्तीत जास्त प्रीमियर लीग होतात त्या सर्व प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा खेळाडू ज्याने बहुमान पटकावला तो विकी पंडित या संघाचा कर्णधार। तर त्याचबरोबर बांदेश्वर बांदा संघाची एक रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक तेज तर्राज गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सिद्धेश सावंत मोर्ये हा या संघाकडून या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला दिसेल। त्याचबरोबर गजानन सूर्याजी हा एक फलंदाज असेल, गणपत नाईक आणि या मैदानावर ज्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा निघाल्या, मोठमोठ्या स्पर्धा ज्याने आपल्या नावाने गाजवल्या तो म्हणजे बाळा मडगावकर या संघाकडून आपल्याला खेळताना दिसेल। तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी नेमळे संघाचा विचार केला त्यांच्यामध्ये अरविंद नेमळेकर हा खेळाडू, या खेळाडूबद्दल बोलावं तेवढं थोडं, एक चतुरस्त्र गोलंदाज म्हणून ज्याने नाव कमावलं तो अरविंद नेमळेकर। त्याचबरोबर रंजन केनी एक आक्रमक फलंदाज, गोट्या नाईक उर्फ साई ज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिव्हर्स स्वीपचे प्रतिउदाहरण पेश केलं तोच साई लाईक आणि ज्याने अनेक सामन्यात फ्रेंडशिप चेंदवन संघाचं प्रतिनिधित्व केलं। डावकुरे हाताचा आक्रमक फलंदाज आणि फिरकी गोलंदाज किरण परभई या संघाकडून आपल्याला खेळताना दिसेल। सामन्याला सुरुवात होत असल्याचा पंचांचा इशारा, सलामीला डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज किरण परब आणि त्याच्या समयेत रंजन केनी हा संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाप असलेला उजव्या हाताचा फलंदाज। यॉर्करलिंग पद्धतीचा चेंडू हलके तटवला जातोय, एकेरी धावेने आपलं खातं खोलतो। या सिंगल बरोबर धावसंख्येला सुरुवात होते। माझ्या संघाला जशी गरज असेल तशा पद्धतीने या मैदानावर मी उभा टाकेन। फलंदाजीला संधी मिळाली आणि या संधीचा फायदा उठवत एक 6 षटकांचा या सामन्यामध्ये 60-70 धावापर्यंत मी मजल मारेन हा इरादा या सलामीचा जोड गोळीचा असेल। तर दुसऱ्या बाजूने माऊली कास संघाच्या गोलंदाजांचा इरादा असेल या सलामीचा जोडीला लवकरात लवकर फोडावं आणि सामन्यामध्ये पहिलं यश आपल्या संघासाठी संपादन करून द्यावं हाच इरादा असेल तो गोलंदाज सिद्धेश मोर्ये याचा। एक तेज गोलंदाज, काल अंडर-24 असलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये उपविजेतेपद संपादन केलेल्या बांदा संघाचा हा एक सदस्य। या मैदानावर कालच्याच दिवसाची गोलंदाजी करावी, समोरच्या संघाला नेस्तनाबूत करणारी गोलंदाजी करावी हा इरादा। तर दुसऱ्या बाजूने रंजन केनी या तेज तर्रार गोलंदाजीचा सामना करत या पॉवर प्लेच्या षटकातील उरलेल्या 5 चेंडूंचा फायदा घेण्याचा प्रयत्न।
एक सुरेख फटका ऑन द राईटचा फटका, एक सिंगल मात्र या ठिकाणी मिळते. दोन्ही फलंदाज आपापलं खातं खोलतायत. धावसंख्येला सुरुवात होते. बिनबाद 2 सावध सुरुवात पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. आणि या स्पर्धेचा इतिहास पाहता कालच्या बल 75 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागलेल्या दिसत आहेत. म्हणजे या मैदानावर धावा 60च्या वर जमवणं नितांत गरजेचं असेल. फुलटॉस चेंडू खेळायचा होता, बॅटला चेंडू लागत नाही. यष्टीरक्षक थोडासा फंबल होतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी, मात्र तोपर्यंत 22चा इशारा आमच्या दिशेने येतोय. अवांतरच्या स्वरूपातली ही पहिली एक अतिरिक्त धाव आणि एकूण धाव संख्येमध्ये बदल घडत पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 3 धावा धाव फलकावर. मित्रांनो, क्रिकेट शिकवतं संकटावर मात कशी करावी आणि तेच संकट अंगावर कसं घ्यावं. एक सुरेख फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा घेते. थर्ड मॅन गलीच्या दिशेने जाणारा चेंडू जोपर्यंत फील्ड होईल सोहेल कडून तोपर्यंत एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर एकूण धाव संख्येमध्ये बदल घडतोय. तो 4 धावा धाव फलकावर बिनबाद अशी सुरुवात. नाणेफेक जिंकतोय माऊली कास संघ. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत कर्णधाराने दिलेला विश्वास सार्थ ठरवतोय सिद्धेश मोरे, हा तेज तर्रार गोलंदाज या मैदानावर. त्यावेळी मात्र एक लाजवाब फटका, मात्र क्षेत्ररक्षक विकी पंडित धावाची संधी आणि पाहायचं पंचांचा इशारा येतोय तो अंपायरचा. पहिलाच सामन्यात रोमांच भरलेला, टासून भरलेला, कारण दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ या मैदानावर. काही वेळातच थर्ड अंपायरचा इशारा आमच्या दिशेने येईल, मात्र तोपर्यंत या ठिकाणी फलंदाजाच्या हृदयात धगधग ही कायम राहील. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मातब्बरांची भाऊगर्दी आपल्याला दिसते. सर्वांच्या नजरा थर्ड अंपायर याचा निर्णय काय येईल, मात्र माऊलिका संघ उत्साहाने भारावलेला दिसतोय. पहिल्या प्रयत्नात विकी पंडित चेंडू पकडण्यात अपयशी ठरतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू पकडतोय आणि परती करतोय ते सिद्धू मोर्येच्या दिशेने. आणि सिद्धू मोर्ये कोणतीही कुचराई न करता यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. टच अँड गोचा मामला असेल का की 50-50 ची संधी असेल, ही येणारी वेळच सांगेल. कारण येणाऱ्या वेळेवरच संपूर्ण या संघाचं समीकरण. आणि या ठिकाणी मात्र सापळ्यामध्ये सापडतोय किरण परब. या ठिकाणी मात्र तंबूच्या दिशेने रवाना होतोय. माऊलिका संघाला पहिला हादरा बसतोय. किरण परबच्या रूपाने पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला येतोय. टच अँड गो. अतिशय जवळचा मामला, अतिशय नजदीकी मामला ज्याला हिंदीमध्ये संबोधलं जातं तशा पद्धतीचा. आणि थर्ड अंपायर या ठिकाणी निश्चितपणे निर्णय देत आहेत धावबाद असल्याचा. आणि ज्या खेळाडूबद्दल मी मगाशी बोललो होतो तो म्हणजे साई नाईक हा मैदानामध्ये जातोय. ज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिव्हर्स स्वीपचं जे एक नवीन तंत्र विकसित झालं होतं, जो सनम जाळगावकर वारंवार गोवा राज्यातील खेळत होता रिव्हर्स स्वीप, ते फटके ज्याने स्वतः सुरुवात केली फ्रेंडशिप चंदवन संघाकडून खेळताना, तोच गोट्या नाईक ज्या या संघाकडून आता मात्र वन डाऊनच्या रूपाने मैदानामध्ये आपल्याला जाताना दिसतोय. यावेळी मात्र एक सुरेख फटका कव्हरच्या दिशेने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो. एक सिंगल मात्र मिळते. सिंगल बरोबर या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि 5 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना NSS नेमळे संघ माऊलिका संघाविरुद्ध खेळताना या सलामीच्या लढतीमध्ये औचित्य नगराध्यक्ष चषक 2021 सावंतवाडी नगर परिषद आयोजित या तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर या क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम आजचा दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहताय.
या मैदानावर अनेक इतिहास घडले गेले, अनेक इतिहासांना गवसणी घातली गेली, अनेक इतिहासांची पाने उलगडली गेली, मात्र नगराध्यक्ष चषकाची पाने इतिहासात या ठिकाणी निश्चितपणे सुवर्ण अक्षराने लिहिली जातील यामध्ये कोणतीही शंका नसावी. कारण तब्बल 20 वर्षानंतर टेनिस बॉल क्रिकेटच्या रूपाने पहिल्या या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मकरंद तोरसकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने या मैदानावर हे स्वप्न साकार होताना दिसतंय. गोलंदाज सोहेल शेख आपल्याला दिसतोय मित्रांनो. दिल्लीचा एक गोलंदाज आगरकर ज्याच्या डोक्यावरच असत पद्धतीचे केस आपल्याला पाहायला मिळेल तशाच पद्धतीचा खेळाडू, मात्र तो आगरकर वेगळा आणि हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू सोहेल शेख गोलंदाजासाठी सज्ज होतोय. ऑफस्टंपवरील चेंडू हलका खेळला जातोय. गॅप मध्ये चेंडूचा पाठलाग थर्ड मॅनच्या दिशेने आउटफील्ड अतिशय चेंडू जातो सीमा क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी आजच्या दिवसातील पहिला चौकार. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि ते समाप्त झाल्यानंतर मला वाटतं थोडासा या ठिकाणी गोलंदाजाला वाटलं असेल 2 षटकांचा पॉवर प्ले, मात्र या स्पर्धेची नियमावली पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं एकमेव षटक जे पॉवर प्लेचं षटक असेल ते समाप्त झालंय. टिचून गोलंदाजी अवघ्या 5 धावा आणि मात्र या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे हा चौकार मिळतो. मी म्हणेन हा शॉट अतिशय सुरेख होता रंजन केनीचा. गॅप मध्ये टाकलेला पॉइंट आणि गलीचा क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उभा त्यांच्या मधून चेंडू या ठिकाणी बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा सीमा क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी आणि ज्या मोठ्या फटक्याची अपेक्षा होती तो मोठा फटका सोहेल शेखच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमल्या नसतील, मात्र माझ्या बॅट मध्ये माझ्या मनगटामध्ये एवढी शक्ती की कोणत्याही षटकात धावांचा 5वा गेअर मी या ठिकाणी टाकू शकतो. हाच रंजन केनी या मैदानावर आपल्या संघासाठी दाखवून देतोय. क्षेत्ररक्षण एक थोडासा बदल केला जातोय. मला वाटतं पॉइंटवरील क्षेत्ररक्षकाला थोडासा थर्ड मॅनच्या दिशेने पाठवलं जात आहे आणि एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे सरसावत जमनी लगतचा एक सुरेख फटका. बाळा मडगावकर शॉट एक्स्ट्रा कव्हरवर येतोय, चेंडू अडवतोय, परती करतोय त्या ठिकाणी एक सिंगल तोपर्यंत पूर्ण होत एकूण धावसंख्येमध्ये बदल घडत धावसंख्या पोहोचते ती दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा धावफलकावर. कास संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. कास संघाचा 12वा खेळाडू 13वा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी यायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये ताबडतोब, नाही तर पेनल्टी दिली जाईल धावांची. पुन्हा एकदा फटका खेळायचा प्रयत्न साहिलचा या ठिकाणी मात्र फसतोय, चेंडू जातो निर्धाव. वारंवार प्रयत्न या ठिकाणी साई कडून केला जाईल, मात्र त्या प्रयत्नामध्ये यावेळी हवेमध्ये चेंडू आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा त्याच्या हातामध्ये झेल देऊन चंबूत परततोय मोठा. संपूर्ण जगामध्ये युट्यूबचा जमाना, युट्यूबच्या जमान्यामध्ये अनेक युट्यूब व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात, अनेक स्ट्रीमिंग होताना दिसतात, लाईव्ह चित्रण आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या नगराध्यक्ष चषक स्पर्धेचा आणखी एक इतिहास तुम्हाला या ठिकाणी सांगायला आम्हाला आनंद वाटतोय. जेवढे ट्रेंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर संपूर्ण जगामध्ये 16व्या क्रमांकावर या ठिकाणी नगराध्यक्ष चषक स्पर्धेचा कालचा दिवस गाजवला जातोय.
पाहतोय तब्बल 1,20,554 लोकांनी कालच्या दिवसात या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेतलाय. तो tenniscricket.in च्या माध्यमातून सौजन्य संतोष नाणेकर आणि गौरव सावंत यांच्या माध्यमातून. 2 गडी बाद, धाव संख्या धाव फलकावर 10 धावा, धाव फलका. नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश पवार. रंजन केडी पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. आखूड पद्धतीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या खालच्या बाजूला लागतो, एक सिंगल मात्र मिळते. सिंगल बरोबर एकूण धाव संख्या पोहोचते ती 11 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूने रंजन केनीच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नेमळे संघाचा विचार केल्यास 60-70 धावा जमवत समोरच्या संघावर दबाव टाकावा हा इरादा असेल तर सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच सामन्यात या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा कास संघ माफक धाव संख्येवर रोखण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील दिसतोय. सोहेल पुन्हा सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू, हाफ वाली पद्धतीचा फटका. पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थेट फेक जर यष्ट्यावर झाली असती तर आणखी एक अडचण निर्माण झाली असती. अशा पद्धतीचा ही धाव या ठिकाणी चिकी सिंगल म्हणजे ज्या ठिकाणी केवळ सिंगल होता त्याचं रूपांतर डबल मध्ये केलं जात आहे. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद 13 धावा अशी सुरुवात NSS नेमळे संघाची या मैदानावर आपल्या या सलामीच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉलच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणारं 2021 हे प्रारंभीचं वर्ष म्हणावं लागेल. कारण लेदर बॉल क्रिकेटमध्ये नगराध्यक्ष चषक स्पर्धा या मैदानावर खेळली जात होती, जिमखान्याच्या मैदानावर. मात्र पहिली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि ती 1 लाख रुपयांच्या प्रथम क्रमांकाची असलेली ही टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा नगराध्यक्ष चषकाच्या नावाने या मैदानावर खेळवली जाते. आणि गोलंदाजीमध्ये आपल्याला पहिला बदल पाहायला मिळतोय. गोलंदाज विकी पंडित या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये बळी मिळाल्यानंतर गोलंदाज शिकारी ठरतो. मात्र मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं एक शॉन आपली शिकार घेऊन हलक्या पावलाने साईस्टीनच्या दिशेने रवाना होताना दिसते. विकी पंडितचा हा पायावरील चेंडू हलकाच खेळला जातो. एक सिंगल मात्र निश्चितपणे स्क्वेअर पंचांजवळ जोपर्यंत फेक येईल. एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 14 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकांचा सामना कालच्या दिवसात विचार केला. षटकार चौकारांची आतषबाजी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसातील तशाच पद्धतीतील सामने आपल्याला पाहायला मिळतील ही अपेक्षा घेऊन दर्शकांची पावले मात्र सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर वळताना दिसत आहेत. लेग स्टंपच्या बराच बाहेर, ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं, ते अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या परावर्तित होते. ते 15 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. विकी पंडितचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस, जवळपास गुडलिंग स्पॉटच्या जवळ टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती होते. यावेळी मात्र एक सुरेख फटका, मनगट्टी फटका मिड विकेटच्या दिशेने खेळला जातो. मिड विकेट क्षेत्ररक्षक परती करतोय, धाव घेण्याचा प्रयत्न अंगाशी आला मात्र ऐनवेळी परत पाठवतोय रंजन केने आपल्या संघ सहकार्याला. या ठिकाणी या सामन्यात नेमळे संघाकडून सलग 3 चौकार 3 षटकार लगावणाऱ्या फलंदाजासाठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अरुण नागवेकर यांच्याकडून घोषित केलं जात आहे. हे बक्षीस केवळ नेमळे संघासाठी असेल याची कृपया नोंद घ्यायची आहे. विकी पंडित
यावेळी एक ब्लाइंडेड फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क पुरेसा होत नाही. पहिली धाव पूर्ण होते, केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या सिंगल बरोबर एकूण धाव संख्या तोपर्यंत पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय आणि 17 अशी धाव संख्या धाव फलकावर. एक अचूक मारा टिचून गोलंदाजी या ठिकाणी माऊली खास संघाकडून केली जाते आणि त्याचा परिणाम रंजन केनीच्या फटकेबाजीवर होतोय, जो आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी वाकबगार, तो मात्र एका चौकाराने केवळ सिंगल वर तहान भागवताना दिसतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चकतोय फलंदाज. एक चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी. अनुभव कसा असतो आणि मोठमोठ्या प्रीमियर लीग मध्ये खेळल्यानंतर तोच अनुभव या मैदानावर पणाला लावताना दिसतोय, तो म्हणजे गोलंदाज विकी पंडित या मैदानावर. लेग स्टंप वरील चेंडू, एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. यष्टी रक्षकाचं सुरेख यष्टी रक्षण या ठिकाणी अतिशय सुरेख गोलंदाजी, टिचून मारा. 3 षटकांचा अर्थात निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि एकूण धाव संख्या अवघ्या 17 धावा धाव फलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 3 षटकांचा खेळ आहे बाकी. या सामन्यात काय घडलंय, काय घडेल, काय बिघडेल येणारी वेळच सांगेल. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये जर या सामन्यामध्ये जान बाकी आणायची असेल तर निश्चितपणे नेमळे संघाला एक मोठी फटकेबाजीची आवश्यकता. रंजन केनीला आपल्या भात्यातील ते फटके बाहेर काढावे लागतील. 60-70 धावांचा पल्ला या मैदानावर गाठावा लागेल आणि समोरच्या संघाकडून गोलंदाजीची तीच धुरा, तीच ते तर्रार गोलंदाजी पुन्हा या ठिकाणी माऊली खास संघाकडून होईल का आणि फलंदाजीमध्ये विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल का, हे सांगण्यासाठी आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्यांदाच आपल्या समोर येत आहेत या सावंतवाडीतील एक होणार समालोचक, ज्यांचं नाव आहे महेश डोंगरे. डोंगरे डोंगरे धन्यवाद जय भोसले, बहुत अच्छी गेंद, इसे खेल दिया. काउ कॉर्नर पर जो फील्डर मौजूद है, जब तक गेंद को फील्ड करते 1 रन देने का मौका था बल्लेबाज के पास. जो लोग यहाँ पर ये मैच शुरू होने के बाद आए अथवा जिन्होंने अपने ट्रांजिस्टर थोड़ी देर के बाद लगाए, उन लोगों के लिए मैं खासकर बताना चाहता हूं, आज के दिन का ये पहला मुकाबला, दूसरे दिन का ये पहला मुकाबला शुरू है 2 अच्छे टीमों के बीच में. एलएसएस नेमड़े वर्सेस माउली कास. अच्छी गेंद यहां पर यॉर्कलैंड की गेंद चली गई यहां पर ऑन साइड में शॉर्ट मिड विकेट पर. जब तक गेंदबाज गेंद को जब ऊपर जाते, गेंद को फील्ड करते, 1 रन देने का मौका था राकेश पवार के पास. राकेश पवार कोलगांव कुंभियावाड़ी से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी जो कि नॉन स्ट्राइक पर खड़े हैं, और स्ट्राइक पर जो खड़े हैं रंजन के लिए, वो मड़गांव से बिलोंग करने वाले. दोनों ही बल्लेबाज रनिंग बिटवीन द विकेट की अगर बात कहें तो लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. आगे आकर ये गेंद यहां पर गेंद अंदर, डंडी बाहर, ऑन साइड में खेलने की कोशिश. नतीजा आपके सामने. डीजे रंजन केनी की जगह लेने के लिए गए हैं नए बल्लेबाज के अवसर से मैदान पर संदीप कामड़े. संदीप कामत नए बल्लेबाज उर्फ केपी, जिनको नाम से जाना जाता है. बहुत अच्छी गेंद, तेज तरार गेंद थी ये. ऑन साइड में खेलने की कोशिश की थी रंजन केनी ने. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ भाग, और क्लीन तरह से क्लीन बोल्ड आउट होकर पेवेलियन वापस लौट चुके हैं. कमेंट्री कक्ष में मेरे साथ जुड़े हुए सिंधुदुर्ग जिले के दिग्गज कमेंटेटर
जो कि जय भोसले, राजा सामंत, गुरु चिटनीस, योगेश परब, सचिन सावंत और दीपक परब अंपायर से गार्ड ले रहे हैं और सिद्धू की अगली गेंद का सामना करेंगे। दोनों टीमों की अगर बात कहें, चाहे वो माउली कास हो चाहे वो एलएसएस नेमले हो, दोनों टीमों में 40 साल के ऊपर खेलने वाले केवल 2 ही खिलाड़ी हैं। एक है बाला मडगांवकर जो कि एक्स्ट्रा कवर पर फील्डिंग कर रहे हैं और एलएसएस नेमले के किरण परब आउट हो चुके हैं। एक स्टंप को फ्लिक कर दिया, गेंद चली गई स्क्वायर लेग पर, 1 रन पूरा किया। दूसरे रन के लिए दौड़ना चाहते, थोड़े से मिसफील्ड जरूर हुई लेकिन उतनी ही अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो और उतनी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने का मौका यहां पर मिल रहा है दर्शकों को। जैसे कि मैंने आपको पहले भी कहा था, राकेश पवार रनिंग बिटवीन द विकेट में काफी अच्छी तरह से दौड़ते हैं, प्रेशर थोड़े से ऊपर क्रिएट करते हैं फील्डर के ऊपर। सिद्धू की अगली गेंद खेलने के लिए लाजवाब स्ट्रोक, ड्राइव कर दिया इसे, गेंद जाती हुई डीप लॉन्ग अप पर। खुद वहां पर विकी फील्डर है जिन्होंने गेंद को फील्ड किया और थ्रो किया नॉन स्ट्राइक गेंद की दिशा में अपने बॉलर के हाथ में। 1 रन के साथ स्कोर में बदलाव होता हुआ 22 रन 3 विकेट पर। चौथा ओवर चल रहा है। लाजवाब गेंद, बहुत ही अच्छी गेंद इस बार। इस गेंद के ऊपर पूरी तरह से बीट हुए राकेश पवार। चौथे ओवर की समाप्ति होते हुए यहां पर टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला किया माउली कास टीम ने और बल्लेबाजी के लिए मैदान पर बुलवाया एलएसएस नेमले टीम को। और पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर के समाप्ति के बाद 22 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए एलएसएस नेमले टीम के आउट होने वाले पहले बल्लेबाज थे किरण परब, उसके बाद में आउट हुए साई नाइक और उसके बाद में आउट हुए अभी रंजन केनी। रंजन केनी ने 11 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। जैसे जैसे हमारी हर एक कमेंटेटर की आवाज दर्शकों से कानों तक पहुंचती हुई सभी दर्शक, सभी क्रिकेट प्रेमी इस सावंतवाड़ी के जिमखाना मैदान पर आ रहे हैं। आज इस टूर्नामेंट का दूसरा दिन है। 5 दिन ये टूर्नामेंट चलेगा, यानी कि रविवार 28 फरवरी को शाम को 6 बजे आपको पता चलेगा कि कौन सी टीम ने इस टूर्नामेंट का पहला प्राइज जीता है। और देखिए गेंदबाज है सोहेल, शॉर्ट लेन गेंद, इसे कट कर दिया पॉइंट के ऊपर से। 2 फील्डरों के बीच में जान जाकर भाऊ पंडित जब तक गेंद को फील्ड करते, बहुत अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो लेकिन उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में दिखाई देते हुए संदीप कामत और राकेश पवार के बीच में। विकेट कीपर शॉट, थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, डीप पॉइंट, एक्स्ट्रा कवर। आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बैट का अंदरूनी किनारा लगा, मेरे ख्याल से गेंद चली गई शॉर्ट फाइन लेग पर और ये दूसरा रन लेते हुए तीसरे रन की कोशिश। और ये देखिए अपना विकेट गंवा बैठे संदीप कामत, जिसकी जरूरत नहीं थी, गेंद फील्डर के हाथ में थी और तीसरा रन लेने के प्रयास में संदीप अपना विकेट गंवा बैठे। डीजे लेने के लिए गए हैं नए बल्लेबाज के अवसर से मैदान पर नीतेश राउल। मैन फ्रॉम रेडी, स्कोर हो चुका है 26 रन, 26 धावा, 4 विकेट पर 26 रन।
माउलिकास में टीम में खेलने वाले सबसे बुजुर्ग खिलाड़ी बाला मडगांवकर फील्डिंग लगाते हुए, क्योंकि अनुभव काफी बहुत बड़ा है बाला के पीछे, क्योंकि लगभग मेरे ख्याल से 1992 से क्रिकेट खेल रहे हैं, बड़े बड़े टूर्नामेंट खेल रहे हैं बाला मडगांवकर, चाहे वो टेनिस बॉल हो, चाहे वो लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट हो। इस बार हेलीकॉप्टर शॉट, लेकिन गेंद चली गई यहां पर ऑफ साइड में, लॉन्ग ऑफ यहां पर गेंद चली गई। थ्रो अच्छा आता है लेकिन उतनी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। क्रिकेट में ऐसे शॉट आपको कम दिखाई देते हैं, हेलीकॉप्टर शॉट। इस बार आते आते अपना खाता खोला प्रीतेश राहुल ने, खेल रहे हैं 2 रन बनाकर, 2 रन की सहायता से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर पहुंचता हुआ, 28 रन 4 विकेट पर। इस बार फिर से दूसरा एक बार हेलीकॉप्टर स्ट्रोक, और फिर से एक बार ये देखिए कैच तो छूट गया, कोशिश बहुत ही अच्छी यहां पर। और ये देखिए अंपायर ने तीसरे अंपायर का डिसीजन लिया है। राकेश पवार को मालूम है कि वो निश्चित रूप से आउट है, क्योंकि गेंदबाज ने थ्रो किया था नॉन स्ट्राइक एंड पर, और राकेश पवार को मालूम है कि वो आउट है, इसलिए वो उन्होंने क्रीज छोड़ा है और रन आउट होकर पेवेलियन वापस आते हुए राकेश पवार। 5वां विकेट गिर गया। टीम का स्कोर है, अमोल केसरकर बता रहे हैं, 29 रन 5 विकेट पर। नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान पर राकेश पवार की जगह लेने के लिए। विजय राहुल, मैन फ्रॉम होमरस, विजय राहुल नए बल्लेबाज राकेश पवार की जगह लेने के लिए। ये जो गेंदबाज हैं जो कि गेंद कर रहे हैं सोहेल शेख, उनकी अगर हेयर स्टाइल देखें तो जिम्बाब्वे के भूतपूर्व तेज गेंदबाज हेनरी ओलोंगा से मिलती जुलती हुई। जिन्होंने हेनरी ओलोंगा को देखा होगा वो जरूर नहीं भूलेंगे। कल भी एक टीम में हेनरी ओलोंगा जैसे हेयर स्टाइल से वो रोशन पेडने करते, और ये दूसरे खिलाड़ी सोहेल शेख। प्रीतेश राहुल सामना करेंगे सोहेल की अगली गेंद का। फुल टॉस गेंद, इसे खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। फील्डर वहां पर मौजूद है, 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं, लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो। 1 रन के गणपत नाइक जो कि फील्डर का नाम है, मैन फ्रॉम आरोस, 1 रन के साथ स्कोर में बदलाव होता हुआ 30 रन 4 विकेट पर। अगेन तेज तरार गेंद, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, वाइड मांग रहे हैं। अंपायर ने भी अपने दोनों हाथ समांतर किए और इशारा किया कमेंट्री कक्ष की ओर, यह गेंद वाइड होने का। अतिरिक्त रन संख्या के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता जा रहा है 31 पर पहुंचता हुआ 31, लॉस ऑफ 5 विकेट। बहुत ही अच्छी गेंद, इस बार खेलना चाहते थे ऑफ साइड में, बैट का अंदरूनी किनारा लगा, गेंद चली गई ऑन साइड में, शॉर्ट मिड विकेट पर। ओवर समाप्त हुआ, कुल मिलाकर 5 ओवरों का खेल समाप्त हुआ, और 5 ओवरों के बाद टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए एलएसएस नेम्ड टीम का स्कोर है 5 विकेट पर 31 रन, 32 रन, 5 विकेट पर 32 रन। आखिरी 6 गेंदों का खेल शेष है, 1 ओवरों का खेल शेष है, अभी भी 6 विकेट हाथ में बाकी है एलएसएस नेम्ड टीम के। लेकिन ये दोनों बल्लेबाज हार्ड हिटर, क्लीन स्ट्राइकर ऑफ द बॉल जिनको कहा जाता है टेनिस क्रिकेट में, 6 गेंदों में कितने रन बनाते हैं ये आपको आने वाला समय ही तय करेगा। और देखेंगे जिस गेंदबाज की सभी सावंतवाड़ी के दर्शक राह देख रहे थे वो बाला मडगांवकर, जिनके हाथ में गेंद दी है विक्की पंडित ने। मैंने आपको इससे पहले भी कहा था कि बाला मडगांवकर और किरण परब ये 2 ऐसे खिलाड़ी हैं, 2 एक टीम में सामने अब खेल रहे हैं अपने दोनों ही टीम में, अपनी टीम में। किरण परब खेल रहे हैं एलएसएस नेम्ड टीम में, बाला मडगांवकर माउली कास्ट टीम में, जिन्होंने अपनी उम्र की 45 क्रॉस कर चुके हैं। लेकिन आज दोनों खिलाड़ियों का फिटनेस देख सकते हैं, चाहे वो लेदर बॉल हो, चाहे वो टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट हो। बाला मडगांवकर अपनी पहली ओवर टीम की तरफ से छठी ओवर यानी आखिरी ओवर फील्डिंग लगा रहे हैं। डीप स्क्वायर लेग पर एक फील्डर, डीप मिड विकेट पर एक फील्डर, काऊ कॉर्नर पर एक फील्डर।
इस बार फुल टॉस गेंद, गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन पर। जब तक फील्डर गेंद के ऊपर आते, गेंद को फील्ड करते, मेरे ख्याल से विकी पंडित, बाला खुश नहीं है विकी के इस थ्रो के ऊपर, क्योंकि बाला को मालूम है एक रन जरूर आया है। क्यों तुम बार बार तेज थ्रो कर रहे हो? ओवर थ्रो के रूप में अगर रन मिलता है तो सामने वाली टीम को एडवांटेज मिलेगा। एक रन की सहायता से स्कोर में बदलाव होता हुआ 33 रन 5 विकेट पर। और इस बार बैट का अंदरूनी के लगा, गेंद चली गई शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में। एक रन के साथ स्कोर में बदलाव होता हुआ 34 पर स्कोर पहुंचता हुआ। 34 रन 5 विकेट पर। टूर्नामेंट का दूसरा दिन, दूसरे दिन का सुबह के सत्र का यह पहला मुकाबला दो अच्छे टीमों के बीच में शुरू है। इस बार बैक फुट पर गए, पुल कर दिया, गेंद जाती यहां पर डीप स्कोर लेग बाउंड्री पर। एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं, लेकिन थ्रो देख सकते हैं आप, कितना बढ़िया थ्रो वहां पर। फील्डर का नाम है नामदेव पंडित। जैसे कि मैंने आपको कहा कि कांस के टीम में आज भाई भाई खेल रहे हैं। लगभग 4 या 5 खिलाड़ी ऐसे हैं जो कि इनका सरनेम है पंडित। और ऊंचा स्ट्रोक इस बार, लेकिन सेफ शॉट होने चाहिए। मिड ऑफ पर यह गेंद जाकर गिर गई। फील्डर काफी पीछे खड़े थे, डीप लॉन्ग ऑफ पर, इसलिए बल्लेबाज के पास मौका था 2 रन देने का। 2 रन की सहायता से स्कोर में बदलाव होता हुआ 5 विकेट पर 37 रन 37 रन 5 विकेट पर। आखिरी ओवर की कई गेंदों का खेल शेष है। लाजवाब स्ट्रोक, इस बार गेंद जाती है पर डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए। लाजवाब स्ट्रोक इस बार ब्रिजेश राहुल के बल्ले से बैठता हुआ। नतीजा आपके सामने, गेंद चली गई डीप। छक्के की सहायता से टीम के स्कोर में बदलाव होता हुआ 43 रन 5 विकेट पर। इस बार यह गेंद टोएज लगा बैट का, गेंद चली गई डीप मिड विकेट पर। 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं। और ये देखिए लाजवाब थ्रो सीधे विकेट कीपर के हाथों में। गजानन सूर्या पैवेलियन वापस आते हुए, और 6 ओवर का खेल समाप्त हुआ। और 6 ओवर के समाप्ति के बाद टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए एलएसएस नेमड़े टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है 6 विकेट पर 44 रन। यानी कि जीतने के लिए जो इक्वेशन सामने है, माउली कास्ट टीम के सामने 36 गेंदों में 45 रन चाहिए जीतने के लिए। 36 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी माउली कास्ट क्रिकेट संघाला। और इस 45 रनों का पीछा किस तरह से करते हैं यह आपको 5 मिनट ब्रेक के बाद पता चलेगा। और वो बताने के लिए आ रहे हैं पहले 3 ओवर के लिए सावंतवाड़ी के दूसरे एक हमारे मित्र और लोकल बॉय, माठेवाड़ा के रहने वाले, और जो कि अंपायर का काम भी करते हैं कई टूर्नामेंट में, जिनका नाम है गुरु उर्फ आशु चिटनिस।
यानंतर होणारा आजच्या दिवसातील दुसरा सामना महालक्ष्मी देवबाग विरुद्ध व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतो या ठिकाणी नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी विरुद्ध महालक्ष्मी देवबाग. आपली टीम लिस्ट चा पेपर या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचं आहे. व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी आणि महालक्ष्मी देवबाग आजच्या दिवसातील यानंतर होणारा पुढील सामना. दोन्ही संघांनी या ठिकाणी उपस्थित आहे अशी आपली नोंद करायची आहे. त्याचबरोबर आपापल्या टीम लिस्ट घेऊन जायच्या आहेत आणि नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचं आहे. धन्यवाद. सावंतवाडी नगर परिषद संजय परब मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य 20 वर्षाच्या खंडानंतर सुरू होणारी सावंतवाडीच्या या जिमखाना मैदानावरती नगराध्यक्ष चषक 2021 ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आजचा या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आजचा हा पहिला सामना रंगतोय माऊली कास विरुद्ध LSS नेमळे या दोन संघादरम्यान. नाणेफेक जिंकलं होतं माऊली कास संघानं. क्षेत्ररक्षण करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं LSS नेमळे संघाला आणि या आमंत्रणाचा स्वीकार करत निर्धारित 6 षटकात रंजन केनीच्या 11 धावा आणि त्यानंतर निर्णायक षटकात नितेश राहुलची फटकेबाजी, त्याच्या वैयक्तिक 14 धावा या धावांच्या जोरावरती 44 धावांसारखी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात त्यांना यश संपादन केलंय. 45 धावांचं विजयाचं उद्दिष्ट ठेवून माऊली कास संघाचे सलामीवीर मैदानामध्ये जाताना दिसतात. एका बाजूला दिसतोय भाऊ पंडित तर दुसऱ्या बाजूला दिसतोय सोहेल शेख. सोहेल शेख बद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी जे जिल्ह्यामध्ये बॉक्स क्रिकेट खेळलं जातं त्या बॉक्स क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू, नाईट मधलं जे बॉक्स क्रिकेट खेळलं जातं त्यातील हा दिग्गज खेळाडू सोहेल शेख. आणि याच महिन्यात या अगोदर जी कोलंबिस प्रीमियर लीग झाली त्या कोलंबिस प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारा हा खेळाडू सोहेल आता मात्र मैदानात साथ देईल भाऊ पंडितचे. भाऊ पंडित सोहेल शेख सलामीची जोडी 45 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये या धावांचा पाठलाग करण्याच्या उद्दिष्टानं आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती LSS नेमळे संघाचा कर्णधार अरविंद नेमळेकर महत्वाचं म्हणजे पॉवर प्लेचं षटक घेऊन सबनिस्वाड्यांकडनं सज्ज होतोय. व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी महालक्ष्मी देवबाग दोन्ही संघाच्या कर्णधारांना वारंवार मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. आपापले टीम लिस्टचे पेपर्स घेऊन जायचे आहेत. महेश डोंगरे आपली वाट पाहत आहेत. इथे टीम लिस्ट आपली द्यायची आहे आणि लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद. पंचांकडनं सामना सुरू झाल्याचा इशारा येतोय. अरविंद नेमळेकर सज्ज होतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती सामना करेल सोहेल शेख. पहिला चेंडूवर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. आल्या त्या ठिकाणी बघा सोहेल शेखचा एक काहीतरी वेगळा फटका खेळून गोलंदाजांवरती अरविंद सारख्या एका कसलेल्या गोलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न मात्र पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरतोय तो सोहेलचा. परिणामी पहिला चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडूने या ठिकाणी डावाची सुरुवात होते. पुढचा चेंडू सुरेख चेंडू गुडलेन स्पॉट होता. हलक्या हाताने खेळून करतोय कव्हरच्या दिशेने एक धाव वसूल करतोय सोहेल शेख. एका धावाने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाच्याही धावसंख्येला सुरुवात करून देतोय. 45 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव काढत धावसंख्येला सुरुवात करून देतोय सोहेल शेख. वैयक्तिक आपलंही खातं उघडतोय. आता मात्र डावखुऱ्या हाताचा भाऊ पंडित स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय. पंचांकडनं गाठ घेतोय आणि आता मात्र सज्ज होईल अरविंद नेमळेकर याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. डाव्या आणि उजव्या हाताची फलंदाजीची जोडी ज्यावेळी मैदानात असते वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणावे लागतात. तसाच या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणतोय तो गोलंदाज अरविंद. सज्ज होतोय भाऊ पंडितला मारा करण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे निश्चितपणे सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक तैनात करू शकतो. पुढचा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा परिवर्तनच्या पद्धतीने टाकलेला अरविंद नेमळेकरच्या भात्यामधून निघतोय. शेवटच्या क्षणी आपला शॉट चेक करतो. हलक्या हाताने खेळून करतोय. फॉलो थ्रू मध्ये येतोय अरविंद नेमळेकर. चेंडू उडवतोय. धाव येण्याची शक्यता मात्र संपुष्टात देत आहे. परिणामी धावसंख्या 1 धावा बिनबाद अशी सुरुवात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा आणि या ठिकाणी बघा पॉइंट क्षेत्रामध्ये सोपा झेल देतोय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जातोय. कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या हातामध्ये एक कॅचिंग प्रॅक्टिस सारखा झेल देतो. पहिला हातरा भाऊ सारखा मोठा गडी गारत 1 धाव 1 गडी बाद DJ.
करून देतोय, कारण 45 सारखं धावांचं उद्दिष्ट एक छोटं उद्दिष्ट मी तर म्हणतो, कारण कालच्या दिवसात आपण बघितलं 60-70 धावा या प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं जमवल्या होत्या आणि त्याचा देखील यशस्वी पाठलाग या मैदानावरती झाला होता. आता तर आव्हान आहे ते माफक 45 धावांचं आणि या आव्हानाचा बजाव करायचा असेल तर ठराविक अंतरानं आपल्याला गडी गारद करायला लागते. त्या प्रयत्नात पहिला गडी निश्चितपणे गारद केलाय तो अरविंद नेमळेकरनं. नवीन फलंदाज आलाय तो विकी पंडित. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळून काढतो, वैयक्तिक आपलं खातं उघडतोय, संघाची धावसंख्या नेऊन ठेवतो तो 2 धावांवरती. 2 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावरती 45 धावांच्या पाठलाग करण्याच्या उद्दिष्टानं मैदानामध्ये खेळतोय तो मात्र माऊली कास संघ LSS नेमळे संघाविरुद्ध. अरविंद नेमळेकर आपल्या षटकातील फुल चेंडू सामना करणार आता मात्र सोहेल शेख. पुढचा चेंडू मोठा फटका निघतोय सोहेलच्या बॅट मधून गाव कॉर्नरच्या दिशेने. पहिल्या प्रयत्नात 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावा. ज्या चौकाराची या षटकात नितांत आवश्यकता, जे चांगलं गोलंदाज पृथक्करण होतं अरविंद नेमळेकरचं. पहिल्या 5 चेंडूत केवळ 2 धावांच्या मोबदल्यात 1 गडी. त्यानंतर या चौकारानं थोडंफार त्याचं पृथक्करण बिघडवतोय तो मात्र फलंदाज सोहेल शेख. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 45 धावांचा पाठलाग करताना DJ. कोटातलं आणि पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येताना दिसतो तो किरण परब. सबनीस वाड्यांकडनं गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय किरण परब. एक अनुभवी खेळाडू आहे क्रिकेटमधील किरण परब. तो मात्र आता वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन तो सामना करेल तो विकी पंडित. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय निश्चितपणे. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलेलं, जे अनिवार्य 4 खेळाडू सर्कलमध्ये तेच केवळ तैनात केलेत. बाकीचे क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषे नजदीक तैनात करतो किरण परब. थोडासा पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी जो क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने होता त्याला त्यांनी शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने आमंत्रित केलं आणि किरण सज्ज होतोय आपल्या या नवीन षटकातील पहिला चेंडू घेऊन. सामना करतोय तो विकी. किरणचा पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा फ्रंट फुटला गेलाय, फ्लिक केला, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात. त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषे नजदीक आहे, त्यामुळे हलक्या हाताने पुश केलं तर त्या ठिकाणी 2 धावा घेण्याची संधी ती मात्र सोडत नाहीये. ती पूर्ण करतोय विकी पंडित आणि 2 बहुबल्य धावा आपल्या संघाला वसूल करून देतोय. परिणामी विकी आपल्या 2 धावेने वैयक्तिक धावसंख्येत भर घालत पोहोचतोय वैयक्तिक 3 वरती आणि संघाची धावसंख्या त्याने नेऊन ठेवली ती 8 धावांवरती. तरुण भारतचे उपसंपादक सन्माननीय प्रवीणजी मांजरेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे स्पर्धेच्या ठिकाणी. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुढचा चेंडू बघा किरण परब यांचा उजव्या अष्टाच्या बाहेर जाणार सोडून देतोय. पंच दोन्ही हात समांतर करतायत. समालोचन कक्षाकडे इशारा करतायत. चेंडू स्क्वेअर असल्याचा एक अवांतर धाव फलकावरती गणली जाते. धावसंख्या आता मात्र 9 धावांवरती येऊन स्थिरावते. किरणचा पुढचा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळ करतो. यावेळी जातो डीप मिड विकेट क्षेत्रात. 1 धाव वसूल निश्चितपणे होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय सोहेल शेखचा, परंतु विकीचा कोणताही इरादा नाही दुसरी धाव घेण्याचा. परिणामी एका धावेवरती समाधान. धावसंख्या आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित होताना दिसते. 10 धावांवरती येऊन पोहोचताना दिसते ती भाऊ पंडित सारख्या गड्याचा मोबदल्यात ती माऊली कास संघाची 45 धावांचा पाठलाग करताना आजच्या दिवसातील या पहिल्या सामन्यामध्ये. किरण परब आपल्या बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण कशा रीतीने सजवलं याची पाहणी करतोय. सोहेल शेख कुठे मैदानावरती कोणत्या ठिकाणी गॅप आहे याची पाहणी करतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने स्टीअर करतोय. चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये राकेश पवार चेंडू मागे येतोय. जोपर्यंत राकेश पवार चेंडू मागे येतोय चेंडू अडवतोय, परतीची फेक होते तोपर्यंत 1 धाव सहज गतीने धावून पूर्ण केली जाते. एका धावेने आता मात्र धावसंख्या पुढे सरसावते. 11 धावांवरती येऊन पोहोचते. एका गड्याच्या मोबदल्यात 45 धावांचा पाठलाग करताना माऊली कासचा संघ. किरण सज्ज सबनीसवाडा यांकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला होतो. बॅक फुटला होतो, हलक्या हाताने स्टीअर करतोय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एकेरी दुहेरी धावा संख्येवरती धाव फलक वाढवण्याचा प्रयत्न माऊली कास संघाचा, कारण माफक असं आव्हान आहे.
एखाद दुसरा मध्ये मोठा फटका निघाला तर या आव्हानाचा सलग सहज रीतीने पाठलाग करू शकतो याची पूर्णपणे त्या ठिकाणी माहिती विकी पंडित आणि दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी सोहेल शेखला. महालक्ष्मी देवबाग कर्णधार आपल्याला विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे. टीम लिस्ट आणि टॉस साठी महालक्ष्मी देवबागच्या संघाचा कर्णधार आपण ताबडतोब यायचा आहे कारण व्हीबीआर ग्रुपच्या टीम लिस्टही आलेली आहे, कर्णधारही या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा चेंडू थोडासा परिवर्तनच्या प्रयत्नात हलक्या हात स्लोवर वन पद्धतीचा चेंडू टाकतोय तो किरण परब हलक्या हाताने खेळून करतो. एक धाव पुन्हा एकदा वसूल केली जाते. एक सफल षटक किरण परब याचं देखील संपुष्ट देत आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. या डावातील पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली ती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावांचा पाठलाग करताना अजूनही 24 चेंडूंचा खेळ येणार शिल्लक आणि या 24 चेंडूत अजूनही 32 धावांची आवश्यकता म्हणजे प्रतिषटक या ठिकाणी 8 धावांची धावगती ही जरुरी. या आव्हानाचा पाठलाग पंचांना सक्त सूचना पंचांनाही सक्त सूचना द्यायच्या. टीम मीटिंग मैदानामध्ये घेता कामा नये याची पंचांनी खेळाडूंना सक्त सूचना द्यावी. बराचसा वेळ या मीटिंग मध्ये वेळ वाया जातो. अजूनही बरेच सामने हा पहिलाच सामना चालू आहे यानंतर अजूनही बरेच सामने आहेत. पंचांना विनंती करतो की खेळाडूंना टीम मीटिंग घ्यायला देऊ नये. पुन्हा एकदा मैदानावरती अरविंद नेमळेकर ज्यानं मागचं षटक ठीकठाक टाकलं होतं 6 धावांच्या मोबदल्यात एक महत्वपूर्ण गडी गारद केला होता. भाऊ पंडित सारखा मोहरा एक टिपला होता तोच अरविंद नेमळेकर LSS नेमळे संघाचा कर्णधार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती येताना दिसतोय. वैयक्तिक कोट्यातलं त्याचं हे दुसरं षटक संघातर्फे 3रं षटक. अरविंद सज्ज होतोय सामना करेल तो सोहेल शेख. सन्मान्य निलेश कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. निलेश कदम 2 षटकात 13 धावा धावफलक 45 धावांचा पाठलाग करताना आणि अरविंद नेमळेकर वैयक्तिक कोट्यातलं दुसऱ्या संघातर्फे 3रं षटक घेऊन पहिला चेंडू नवीन षटकातला आणि स्टंपची लाईन चेंडूची लाईन कव्हर करून चेंडू देतोय सरळ पार करून सीमा पार 6 धावा. या डावातील पहिला षटकार निघतोय तो मात्र सोहेल शेखच्या बॅटमधून. आजच्या दिवसातील हा दुसरा षटकार निघतोय सोहेलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अरविंद नेमळेकर सज्ज. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र होताना दिसतो तो सोहेल शेख कडनं. पहिला चेंडू थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा त्यानंतरचा चेंडू आखूड पद्धतीचा. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा या ठिकाणी अरविंद नेमळेकरचा आणि त्याच पद्धतीने वेगळ्या धाटणीचे फटके प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू सोहेल शेख देखील खेळतोय. यावेळी बघा स्कूप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हा प्रयत्नात अपयश येत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकतो अरविंद नेमळेकर. का अरविंद नेमळेकरला एक गुणी गोलंदाज म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी प्रत्यंतर तो मैदानामध्ये देतो. पहिला चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर पुढचे 2 चेंडू निर्धाव फेकत आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय तो अरविंद नेमळेकर. तोच अरविंद सज्ज होतोय सामोरा जातोय तो सोहेल. पुढचा चेंडू स्लोवर मध्ये हलक्या हाताने खेळून करतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक येणार नाही. स्वतः गोलंदाज अरविंद चेंडू मागे जातोय चेंडू अडवतोय. जोपर्यंत अरविंद चेंडू मागे जाईल चेंडू अडवेल परतीची फेक करेल तोपर्यंत एक धाव मात्र सहज गतीने धावून पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आता मात्र 20 धावांवरती येऊन पोहोचते. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती 45 धावांचा पाठलाग करताना माऊलिका संघाची धावसंख्या LSS नेमळे संघाविरुद्ध खेळताना अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. यानंतरच्या येणाऱ्या 3 षटकाच्या आणि या षटकातील काही चेंडूंच्या खेळामध्ये पुढचा चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट आर्म पुल करायचा होता. बॅटची टॉपेज लागते चेंडू हवेमध्ये होता परंतु त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. परिणामी या फटक्यातून पुन्हा एकदा विकीला 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती 21 वरती. 21 धावा 24 धावांची अजूनही आवश्यकता. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. पहिल्याच षटकात गडी गारद झाल्यानंतर जी आवश्यक भागीदारी आहे ती भागीदारी मात्र आता सोहेल शेख आणि विकी पंडित या 2 फलंदाज दरम्यान होताना दिसते मैदानावरती.
पुढचा चेंडू स्कूपचा करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेग सीमा नजदीक, त्या ठिकाणी बघा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतो, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू उडवतोय, एक सुरेख क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी या फटक्यातून 2 धावा येऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी मात्र सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना, परिणामी केवळ एका धावेवरती समाधान, षटकही संपतंय ते अरविंद नेमळेकरचं. एकंदरीत पहिला 3 षटकांचा खेळ संपतोय, 45 धावांचा पाठलाग करतोय माऊली कासचा संघ, 22 धावा जमवण्यात त्यांना यश संपादन झालंय. अर्धा टप्पा जवळपास गाठण्यात माऊली कासचा संघ यशस्वी ठरतोय. या अर्ध्या खेळामध्ये, अर्ध्या या डावातील खेळामध्ये म्हणजे पहिल्या 3 षटकांच्या खेळामध्ये राहिला अजून 3 षटकांचा म्हणजे अर्ध्या षटकांचा खेळ. अजूनही या अर्ध्या धावांचा अर्थात 23 धावांचा टप्पा गाठायचा आहे. हा सामना जिंकण्यासाठी तो माऊली कास संघाला आणि 9 गडी सुरक्षित आहेत ते मात्र मैदानावरती. निश्चितपणे 50-50 50-50चा हा मुकाबला, दोन्ही संघांना विजयाची समान संधी. कोणता संघ आपापल्या मनसुब्यामध्ये या ठिकाणी यशस्वी ठरतोय आणि या स्पर्धेत आपली विजयी सुरुवात करतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदलतोय आमचे साथी समालोचक दीपक परब यांना मी आमंत्रित करतोय या नंतरच्या 3 षटकांचं समालोचन करण्यासाठी. आणि या सामन्यातून मी गुरु चिटणीस तुम्ही सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. वेलकम दीपक. धन्यवाद चिटणीस सर. महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ आणि व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाचा कर्णधार तो तमाम दर्शक खिदमत में दोस्तों इस दीपक परब का प्यार भरा नमस्कार. ले चलते मैदान के बीच में आज के दिन का ये पहला मुकाबला नगर अध्यक्ष चषक 2021 की प्रतियोगिता और इस प्रतियोगिता का आज का दूसरे दिन के आगाज में बिल्कुल माऊली कास बनाम एनएसएस नेमले के बीच में चलता हुआ मुकाबला. टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला बिल्कुल सही साबित हुआ. पहले इनिंग में माऊली कास की गेंदबाजों ने बिल्कुल पूरी तरह से जकड़कर सिर्फ रन दिए हैं प्रतिस्पर्धी टीम को 44 और जीतने के लिए 45 रनों का पीछा करना है अब माऊली कास की टीम का. इसी हालत में दोस्तों 3 ओवर का खेल पूरा हो चुका है. लाजवाब स्ट्रोक बिल्कुल एक्स्ट्रा कवर के ऊपर से खिलाड़ी कोई तैनात नहीं. जी हाँ बिल्कुल, जब तक खिलाड़ी गेट के ऊपर फील्ड किया जाए तब तक लाजवाब फील्डिंग का एफर्ट देखने को मिला. कुल मिला के दोस्तों इस गेट के ऊपर भागकर दोनों बल्लेबाजों ने रन पूरे किए शायद 3 और इस 3 रन की सहायता से टोटल में तब्दीली होती हुई 25 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 45 रनों के जवाब में. लाजवाब बल्लेबाजी का दायित्व पहली ओवर में बाबू पंडित का आउट होने के बाद बिल्कुल विकी पंडित और सोहेल शेख खुद के कंधों के ऊपर जिम्मा लेके बल्लेबाजी का दायित्व दिया कर रहे इस प्रतियोगिता में. एक महत्वपूर्ण मुकाबला हल्के हाथों से खेला, वहां पर खिलाड़ी तैनात है तेज कदमों के साथ डीप मिड विकेट बाउंड्री के नजदीक से तेजी के साथ गेंद के ऊपर है. पहले प्रेस में गेंद का उठाया बैकअप बॉलर के पास किया जाए तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट्स के बलबूते के ऊपर दोस्तों दोनों बल्लेबाजों ने भागकर आसानी के साथ 1 रन पूरा किया. इस 1 रन की सहायता से टोटल में तब्दीली हुई 26 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर. कुल मिला के 2 गेंदों का खेल पूरा होने के बाद गेंदबाजी के जा बिल्कुल इस बार एक लाजवाब स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद गेंद के नीचे और कोई गलती नहीं करेंगे. दूसरे विकेट का होता हुआ पतन, सोहेल शेख की 2 छक्कों की पारी हुई समाप्त. रन संख्या 26 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 45 रनों की जवाब में. दोस्तों 13
13 गेंदों के ऊपर 28 रनों की एक आतिशी पारी सोहेल शेख की, 18 रनों की आतिशी पारी, माफ कीजिएगा। लाजवाब बल्लेबाजी का दावित्व माउली कास्ट टीम के लिए। जी हाँ बिल्कुल, ये गेंद शायद ऑफ स्टिक के काफी बार अंपायर जी ने दोनों हाथ उठाए और गेंद वाइड होने का इशारा जो कि स्कोरर के पास किया। प्रतिस्पर्धी टीम को दोस्तों 1 रन बहाल किया गया और इस 1 रन की सहायता से अब मात्र टोटल में तब्दील हुई 27 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। नए बल्लेबाज की हैसियत से मैदान के बीच में गजानन सूर्या जी नाम के बल्लेबाज, 9 स्ट्राइकर से इनके ऊपर। विकी लाजवाब बल्लेबाजी का दायित्व इक्के दुक्के की सहायता से अपनी टीम के टोटल को आगे बढ़वाता हुआ दिखाई रहा। लाजवाब गेंद, इस बार शरीर को ठुकराई बल्लेबाज के, बिल्कुल परास्त कर देने वाली गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी किरण परब की ओर से। सोहेल शेख एक छोर के ऊपर से आक्रामकता भरी बल्लेबाजी का दावित्व निभा रहे थे। एक अच्छी गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा बिल्कुल परास्त करता हुआ और शिकार बने किरण परब की गेंद का। जी हाँ बिल्कुल, फिर से एक बार हल्के हाथों से खेला, डीप लॉन्ग ऑन रीजन में क्षेत्ररक्षक तैनात है वहां पर रंजन कैनी नाम के। लाजवाब फील्डिंग का एफर्ट देखने को मिला दोस्तों, 1 रन रोकने में असफल रहे और इस 1 रन की सहायता से चौथे ओवर का खेल दोस्तों प्रगति पथ के ऊपर रन संख्या 28। कुल मिला के 4 गेंदों का खेल पूरा होने के बाद 45 रनों का पीछा करना है। इस 5 गेंदों का खेल पूरा होने के बाद। जी हाँ बिल्कुल, इसके बाद होने वाला मुकाबला महालक्ष्मी देवबाग बनाम एसबीडी वीबीएस स्पोर्ट्स सावंतवाड़ी। जी बिल्कुल, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, डीप मिड विकेट स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के नजदीक खेलने का प्रयास था। गेंद और बल्ले के बीच में दोस्तों संपर्क नहीं हो सका। गेंद समय सीधी विकेट कीपर के दस्तानों में बगैर कई रन, बगैर कोई नुकसान। 4 ओवर का खेल मुकम्मल, रन संख्या 28 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 45 के जवाब में। 12 गेंदों का खेल बाकी, जीतने के लिए 17 रनों की है आवश्यकता। यानंतर होणारा सामना मित्रांनो महालक्ष्मी देवबाग विरुद्ध व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी। नाणेफेक जिंकतोय महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ, माफ करा, नाणेफेक जिंकतोय व्हीबीआर ग्रुप सावंतवाडी आणि निर्णय घेतला जातोय फलंदाजीचा। गेंदबाजी में बदलाव दोस्तों, झाराप से बिलोंग करने वाले श्रीकांत गावकर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। 12 गेंदे 17 रन। अब आक्रामक रवैया अपनाना पड़ेगा बिल्कुल विकी पंडित को। क्षमता है कई प्रतियोगिता में मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज का किताब हासिल करने वाला खिलाड़ी। फिर से एक बार हल्के हाथों से खेला, वहां पर खिलाड़ी तैनात है। तेज तर्रा रनिंग बिटवीन द विकेट्स, शायद रंजन केड़ी की गलती, और गलती की मोहर दोस्तों 2 रन के ऊपर। विकेटों के बीच में काफी तेज रनिंग बिटवीन द विकेट्स देखने को मिलती हुई विकी पंडित और गजानन सूर्या जी की ओर से। कुल मिला के और की सहायता से अब मात्र टोटल में बदलाव 30 का आंकड़ा छूती हुई रन संख्या। 11 गेंदों का दोस्तों खेल बाकी है और इस 11 गेंदों के ऊपर जीतने के लिए और 15 रनों की है दरकार। फिर से एक बार, इस बार कवर के क्षेत्र में अच्छा स्ट्रोक आसानी के साथ, पर दूसरा उनकी होगी मांग, खराब थ्रो, नतीजा निकला बिल्कुल अंपायर के पास, थर्ड अंपायर के पास डिसीजन। बिल्कुल दूसरा लेने की कोशिश में काफी चुस्तीली विकेट कीपिंग आपको देखने को मिली और नतीजा बिल्कुल रनआउट की अपील, और उस अपील के जरिए थर्ड अंपायर के पास तो बिल्कुल जाना पड़ा। थोड़ी देर में बिल्कुल आपके सामने डिसीजन आएगा जरूर, तब तक बिल्कुल अगले मुकाबले के पास ले चलते हैं। महालक्ष्मी देवबाग बनाम वीबीआर ग्रुप सावंतवाड़ी के बीच में उसके बाद होने वाला मुकाबला। बिल्कुल वीबीआर ग्रुप सावंतवाड़ी की टीम ने बिल्कुल टॉस जीता है और पहले बल्लेबाजी करने का फैसला। जहां बिल्कुल थर्ड अंपायर का इशारा आता हुआ अजमान जी सैयद का यह विकेट होने का, विकी पंडित की पारी हुई समाप्त। बिल्कुल जिस विकेट की तलाश
एनएसएस नेमरे टीम को थी। बिल्कुल विकी पंडित को मैदान के बाहर का रास्ता दिखाया रनआउट के रूप में। काफी अच्छी फील्डिंग और चुस्तीली विकेट कीपिंग विकेटों के पीछे देखने को मिली और उसकी वजह से विकी पंडित मैदान के बाहर का रास्ता बिल्कुल खुद के नीचे 12 रन बनाए, 11 रन बनाए कुल मिला के 10 गेंदों के ऊपर विकी पंडित ने। और नए बल्लेबाज की हैसियत से अब मात्र मैदान के बीच में क्रिकेट जगत का इस सावंतवाड़ी में बिल्कुल इस मैदान के ऊपर होम ग्राउंड जिनका वो बाल मडगांवकर मैदान के बीच में कई सालों का क्रिकेट का अनुभव जिनके पक्ष में मौजूद है, चाहे वो टेनिस बॉल क्रिकेट हो या लेदर बॉल क्रिकेट, बिल्कुल स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी किया करने के लिए तैयार। 10 गेंदे 15 रन की आवश्यकता। एक लाजवाब स्ट्रोक कवर के क्षेत्र में खिलाड़ी तैनात 1 रन रोकने में असफल रहे जरूर। 1 रन मुकम्मल और इस 1 रन की सहायता से बिल्कुल टोटल में तब्दीली होती हुई 32 रन टोटल स्कोरबोर्ड पर। नौ गेंदों का दोस्तों खेल बाकी है और जीतने के लिए अब मात्र आवश्यकता कुल मिला के 13 रनों की। स्ट्राइक एंड के ऊपर गजानन सूर्या जी, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बाल मडगांवकर यह बल्लेबाज जो कि बल्लेबाजी किया करने के लिए मैदान के बीच में श्रीकांत गांवकर। शॉर्ट पिच लेन की गेंद, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश के अंदर बल्ले के बीच में संपर्क नहीं हो सका। गेंद समय सीधी विकेट कीपर के दास्तानों में। श्रीकांत गांवकर अच्छी गेंदबाजी का दावित्व इस महत्वपूर्ण ओवर में श्रीकांत गांवकर की ओर से देखने को मिलता हुआ। देर से आए दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूंगा ये जो मुकाबला है बिल्कुल दोस्तों एनएसएस नेमरे बनाम माउलिकास की टीम के बीच में चलता हुआ। टॉस जीतने के बाद माउलिकास टीम ने फील्डिंग का फैसला लिया था और शॉर्ट पिच लेन की गेंद बिल्कुल कोना लिया, विकेट कीपर को बीट करते हुए थर्ड मैन का खिलाड़ी तेजी के साथ गेंद के ऊपर 1 रन रोकने में असफल रहे जरूर। 1 रन की तहत रन संख्या आगे बढ़ेगी। 1 रन की सहायता से टोटल में तब्दीली 33 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। कुल मिला के ओवर की गेंदें बची है सिर्फ 7 गेंदों का खेल बाकी और जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। बिल्कुल जब पहली इनिंग का खेल प्रगति पथ के ऊपर था बिल्कुल मुकाबला एक तरफा थोड़ा सा दिखाई दे रहा था बिल्कुल माउलिकास की टीम की ओर, लेकिन अच्छी गेंदबाजी का दावित्व एनएसएस नेमरे टीम की ओर से देखने को मिला और उसकी वजह से बिल्कुल अब मात्र मुकाबला 50-50% दोनों छोर के ऊपर से दिखाई देता हुआ। श्रीकांत शॉर्ट पिच लेन की गेंद शायद कोना लिया था जो विकेट कीपर की ओर से थोड़ी सी गलती वहां पर। आखिरी गेंद के ऊपर निकला 1 रन और इस 1 रन की सहायता से टोटल में तब्दीली 34 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। बचिए दोस्तों इस इनिंग की आखिरी 6 गेंदे और 6 गेंदों के ऊपर अब मात्र जीतने के लिए रन चाहिए 11। बाल मडगांवकर और गजानन सूर्या जी बल्लेबाजी का दावित्व दिया कर रहे हैं माउलिकास टीम की ओर से। बिल्कुल सोहेल शेख के बावजूद बाकी 2 बल्लेबाज बिल्कुल मायूसी भरी बल्लेबाजी का दावित्व इस मुकाबले के दरमियान देखने को मिला। जिस ढांचे की उम्मीदें विकी पंडित की ओर से की जाती है उस ढांचे की बल्लेबाजी, आक्रामक रवैये की बल्लेबाजी बिल्कुल विकी की ओर से तमाम दर्शकों को चाहिए थी। उस ढांचे की बल्लेबाजी वो कर नहीं सके और उसके बावजूद अब पूरा टीम का जिम्मा बाल मडगांवकर के कंधों के ऊपर दिखाई देता हुआ। ढेर सारा क्रिकेट का अनुभव जिनके पक्ष में बाल मडगांवकर स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी किया करने के लिए तैयार है। 6 गेंदों का खेल बाकी और उसके ऊपर जीतने के लिए 11 रन की आवश्यकता। अंतिम ओवर और इस मुकाबले का ये निर्णायक ओवर नगराध्यक्ष चषक 2021 का आज का दोस्तों दूसरा दिन और इस दूसरे दिन का ये पहला मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला दोस्तों मैदान के ऊपर देखने को मिलता हुआ। शॉर्ट पिच की गेंद कोना लिया, बल्ले का सीमा के नजदीक जब तक फील्ड किया जाए खराब फील्डिंग का प्रदर्शन और ओवर की आगाज 94 के साथ। जानी चाहिए उसी प्रकार की बल्लेबाजी बाल मडगांवकर की ओर से देखने को मिलती।
बिल्कुल पहली गेंद के ऊपर चौवा लगाकर अपने आक्रामक इरादे स्पष्ट किए जा रहे हैं बल्लेबाज की ओर से। 5 गेंदे 7 रन, बड़ा स्ट्रोक इस बार रंजन गिली गेंद के ऊपर और कोई गलती नहीं करेंगे। बाल मड़गांव करके पारी हुई समाप्त एक चौवे की। अभी जब तक हाँ, इस मुकाबले के मैन ऑफ द मैच शायद मित्रांनो, आता झालेल्या सामन्यात सोहेल शेख ठरतोय या सामन्याचा सामनावीर। सोहेल, आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षात यायचंय, आपल्याला बहुमान निश्चितच मान्यवरांच्या हस्ते आपलं स्वीकारायचंय। धन्यवाद। या सामन्यातील सामनावीर सोहेल शेख आणि सन्माननीय दैनिक तरुण भारतचे उपसंपादक सन्माननीय प्रवीणजी मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी या सामनावीराचा ट्रॉफी देऊन गौरव करायचा आहे। सोहेल शेख, मॅन ऑफ द मॅच।